शिष्य देखावी पुत्र समान, हे श्रुते वोची वचन प्रमाण. शिष्य मानूने गवन पूर्ण ब्रह्म पहा. आणि पंचऋषीच्या ठिकाणी ती म्हटली होती, शिष्य जर म्हटलं तर पुत्राच्या समान, पुत्राच्या समान नाही, पूर्ण ब्रह्म पाहावे असं वेदांनी म्हटलं आहे. शिष्य नातं फार कठीण, फार उंच दाढ्याचं. पोरवे नात्र काय मोठी भारी, देवानं सोडते तुमचं नातं. मी बंधू आहे, भ्रता नव्हे, मी पाठवून पाय दिलेला आलेला तो भाऊ नाही, मी गुरु बंधू आहे. म्हणून शिष्य देखावे पुत्राचा. जशी बापाला पोर होते तसे गुरुला शिष्य होतात. आणि ती एका चढी एक, एकामेकात मिळून मिसळून राहतात. ही काही एका चढी एक म्हणते, ज्यांना माझं मर्क घेतलं त्यांना गाडं घेतलं, त्याला गाय दिली, मला घोडी दिली, त्याला दूध दिलं, मला पाणी दिलं. एका शिष्य आहे का? शिष्य कसे असतात? गुरुची समदृष्टी, शिष्याची बी समदृष्टी. मग बापाच्या पोटी पोल निवडत आणि शिष्या गुरुच्या तिथे शिष्य निवडायचा. पण खरे शिष्य जे असतील समभावनेने एकमेकाचा प्रेम करून, एकमेकाच्या साह्याने, एकमेकाच्या कमाईने मोठ्या आश्रमाची शक्ती वाढत. आणि खोटे जर असले तर एकमेकाच्या द्वेषाला पात्र होऊन सगळे झगडे तंटे करून लयाला देते. मग त्याच्याकरता माग पुढे पाहून आपण कसं होईल म्हणून देवावरती बा घालून परमात्मा जे चालायचं तो चालवणाराच आहे. याकरता शिष्य लोकांनी फार उंच दर्जाचं नातं आहे. गुरुबंधू म्हटलं म्हणजे देवानी गुरुबंधू म्हटलं आहे. स्वतः